कॅसेटी त्यावेळी ऑडिओचा जमाना होतो थोडं, त्यामुळे पु ल देशपांडेंची सगळ्या प्रकारचे ऑडिओ कॅसेट, वपू काळे, शिवाजीराव भोसले यांचे दम मिरासदार असतील त्यांचे सगळ्यांचे ऑडिओ कॅसेट बाबांनी आणलेले होते, टेप रेकॉर्डर. आणि वाचलेला कधीतरी लेखणीतून उतरताच, तसा आता उतरला आणि मग मी थोडीफार लेखिका झालंय. सणाचे दिस आता येतले ह्या वाक्य ज्यावेळी मी म्हटलंय त्यावेळी टाळ्यांचं कडकडाट झालो. आणि तिथं थैसर हे इल्ले कवी शंकर वैद्य, ती कविता ऐकल्यावर तिच्या डोळ्यात खूप पाणी येईल, काय लिहिलंयस तो, एवढंच. पण मुंबई विद्यापीठाच्या त्या अभ्यासक्रमात माझे 2 कविता लागले, शबय आणि वांगड. त्यानंतर मग पुढे हास्य सम्राट मध्ये पण मी लिहिलंय, झी मराठीचं पहिलं कॉमेडी शो, त्याच्यामध्ये मी एकमेव लेडीज होतंय. पूर्वीच्या काळी कदाचित लोकांका ताणतणावच कमी असती, जसे जसे ताणतणाव वाढले तसं विनोदाचं महत्व पण वाढत चालला. थैसर दिग्दर्शक महेंद्र कदम होते, गुरु ठाकूर होते, विनोद लवेकर होते, सचिन मोठे होते, ही सगळी लोक थैसर होती म्हणजे ऑडिशन साठी. त्यावेळी मग गाडीत एक छोटस ऍक्सिडेंट पण झालो, नीरा नदीकडे बस उलटली, आमची लक्झरी बस होती आणि तरी पण तो एक धक्को पचवून मी गेले थैसर. आणि तिकडे जाऊन आम्ही केलंय, प्रेझेंटेशन केलंय. आणि तसा अजून काही माणसांचा मला वाईट वाटतं की ज्यांका एकही बोली भाषा येणार नाही, की ह्या सुनीता विल्यम इतक्या काढता का, त्यापेक्षा आमचा गावकरांचा सुनला लय बरा, ह्याचा काय म्हणून सगळीकडे कौतुक चालला. हा विनोद कसं शुभ्र होयो, पांढर शुभ्र होयो, फुलासारखं होयो, कोमल होयो, त्याच्यात अश्लीलतेची, कोणाची टिंगल टवाळीची, कोणाक तरी लागात, कोणाच्या तरी जीवाक लागात, असं काळपट विनोद असता नाही. मी रेल्वेमध्ये जाताना एपिसोड लिहिलेले असं आणि थैसर जाऊन सादर केलंय, असं पण झालं. वेळच मिळायचं नाही घराकडे गेल्यावर. स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये विनोदाचं थोडस फरक राहता, बायकांना विनोद कळतच नाही. वडील खूप शिस्तीचे होते ना, त्यामुळे मका म्हणजे फ्रँकली जास्त मुवमेंट करू केणत नाही विनोदात. तेवढे माझे शब्दाचा सगळा असता सामर्थ्य. आणि विनोद हा प्रतिकूल परिस्थितीतच फुलतो असं एक वाक्य असा, तर माझ्या बाबतीत लागू पडतात. असा 50 रुपये फक्त आठवड्यासाठी बाबा आमका देत, दोघही नोकरी असू नये, एवढं पण आज्ञापालन करू नये असं वाटतं, असू नये. किमान आपली मतं तरी मांडू होई प्रत्येकान. किती तुम्ही प्रतिभावान असात, नाहीतर किती तुमका वरदान असून दे सरस्वतीचा, जोपर्यंत तुम्ही समाजाशी ह्या होणत नाही, निकट येणत नाही संपर्कात, तोपर्यंत ते का नाही बेस मिळणार नाही कसलं लिखाणा. पेशंट नसताना आपण आपले राजे असतो ना, ती पुस्तकं वाचून झाली पेशंट नसताना. पेशंट दिले की प्रॅक्टिस, एखाद्याचं दुःख दूर करण्याच्या सारखं दुसरा पुण्य नाही. आणि शब्दांनी तर आपण करतोच, पण आयुर्वेदिक औषधांनी मी खूप जणांका बरा केलंय. दिव्य मराठी म्हणून एक पेपर असा औरंगाबादचं, त्याच्यामध्ये मी दर महिन्यात 2 कथा लिहितोय, दीर्घ कथा असतात ते. त्याच्या आधी मार्मिक मध्ये 2 वर्ष मी विनोदी लिहित होते. मार्मिक आपलं मुंबईचं अंक, व्यंगचित्र साप्ताहिक, त्याच्यामध्ये 2 वर्ष लिहिलंय. त्याच्या आधी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलंय, तरुण भारतात लिहिलंय, सकाळ मध्ये लिहिलंय, लोकसत्तात लिहिलंय. वाईट वाटतं म्हणजे पर्यावरणाचे काय चिरफळे उडालेले असतात सगळीकडे, नदी रडतं सगळीकडे, काय चिरेखाणी लाकडांचे, रोज कितीतरी ट्रक भरून लाकूड घाटावर जातात रोज रात्री आपल्या गाव जिल्ह्यात. ह्यो राक्षस काय दुष्ट नाही असा, ह्यो असा गोडो राक्षस. खरे राक्षस वेगळेच असत जे समाजात वावरतं. कारण आता हा सगळा चालला तर नवीन पिढीसाठीच, भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी चालला. जर त्यांनीच नाही लक्ष घातलं तर मग हे म्हटलं की आताच्या मुलांना ह्या नको जा, मग एक आयता काय म्हणतात खोलीतच गावला नवीन पिढी कसं हव्या, नवीन पिढी कसं हव्या. आमची घुंगुरकाठी नावाची संस्था असा, तिकडे जास्त करून आम्ही तिकडे कार्यक्रम करतो. इकडे पण आम्ही एक साहित्य प्रेमी ग्रुप असं तयार केलो ओरोशीत. दर महिन्यात एकाची काहीतरी कार्यक्रम करतो. एकाने मला विचारलेलं एका कवीने की मराठी भाषा आणि बोली भाषा यांचं काय वेगवेगळा फरक काय, मालवणीचं तू काय एवढं हे करते. तर मी म्हटलं आपण साधं समजा डाळ भात, फणसाची भाजी आणि लोणचा, ह्या जेवण म्हटला ताटामध्ये जेवणा वेगळा आणि केळीच्या पानावर जेवणा वेगळा. तर केळीच्या पानावरचं जेवण म्हणजे आपली बोली भाषा असा. तर काय म्हणतास, मी रुचिता तुमचं सगळ्यांचा केदो या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मंडळी सुरू करूया आजच्या या पॉडकास्ट सिरीजला, ज्याचं नाव असा गजालीन खालो पिझ्झा पावर्ड बाय मस्का, को पावर्ड बाय द बर्गर नेस्ट कॅफे.
तर मंडळी, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या वांगडा गजाली मारू गेलेल्या असत सुप्रसिद्ध मालवणी मराठी कवयित्री डॉक्टर सई लळित. तर सगळ्यात आधी आपण त्याचं स्वागत करूया. सई मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. तुमचे पण मनापासून आभार. थँक्यू. तर काय म्हणतात, कशा आहात आधी सगळ्यात तुम्ही? असं मस्त, असं छानच. कसा चालला सगळा? मस्त. सकाळचं दवाखाना चलवतोय. माझं पंचकर्म सेंटर पण असा ओरोसमध्ये, आणि दवाखान्यात पेशंट नसतील तेव्हा कविता लिहायचे, लेख लिहायचे. त्या एक चिंतन मनन होता आणि दोन्हीच असं मस्त मेळ बसलेलो असा आता. मस्त. तर कसं काय, म्हणजे तुम्ही कवयित्री असात, मालवणी कविता लिहितात, लेख लिहितात, तर लिखाण तुमचं चालू आहे, कविता करणं चालू आहे. ही सगळी आवड ही कसं काय सगळा सुरू झाला? जरा थोडासा बालपणाकडे आपण जाऊयात. कसा होता तुमचा बालपण? माझा बालपण खूप कडक शिस्तीचा होता. जांभोडे, कुडाळ तालुक्यामध्ये जांभोडे पंचक्रोशी असतात, तिकडे माझं सगळं शिक्षण झाला. माझे आई वडील नाटेकर सर आहे माझे वडील, ज्यांनी कोकण राज्याचा पुरस्कार केल्याने नेहमी, आणि वृक्षमित्र संघटना वगैरे मध्ये ते अग्रेसर होते. म्हणजे त्यांनी स्थापन केली वृक्षमित्र संघटना, ज्याची आजच्या काळात जास्त गरज असत. बरोबर. तर ते माझे वडील आणि आई वडील दोघंही हायस्कूलवर शिक्षक, आणि ते खूप कडक शिस्तीचे होते, खूपच. म्हणजे पुस्तकाशिवाय आम्ही इकडे तिकडे दिसताच नाही अजिबात, असा ह्या होता. पण अभ्यासाच्या पुस्तकाबरोबर अवांतर पुस्तकं पण भरपूर आणलेली असत घरामध्ये. ती पुस्तकं त्यावेळी लोकप्रभा, मनोहर, किस्त्रीम अशी वेगवेगळ्या प्रकारची साप्ताहिका होती. मासिका त्यावेळी खूप होती, आणि मोबाईलचं राक्षस नसल्यामुळे त्यावेळी वाचनाकडे ओढ प्रचंड असायचं. म्हणजे आता कसे आपण 2-4 मिनिटं मिळाले की उगीच मोबाईल चालतो, तसा सतत पुस्तक हातात होता आमच्या. त्यामुळे शब्दसंग्रह वाढलो भरपूर, आणि एक चांगली जमीन तयार झाली असं म्हणू खया 10वी पर्यंत, की पुस्तक वाचन आणि पुस्तक वाचन. दिवाळी अंक भरपूर येत दिवाळीच्या सुट्टीत, त्याचो आम्ही फडशो पाडू. आणि जा मिळात खूप आवड वगैरे होती असं नाही, जा मिळात चरत गेलो असं म्हणू खया. आणि सगळा वाचता वाचता विनोदी लेखकांचे कॅसेटी, त्यावेळी ऑडिओचा जमाना होतो थोडं, त्यामुळे पु ल देशपांडेंची सगळ्या प्रकारचे ऑडिओ कॅसेट, वपू काळे, शिवाजीराव भोसले यांचे दम मिरासदार असतील, त्यांचे सगळ्यांचे ऑडिओ कॅसेट बाबांनी आणलेले होते, टेप रेकॉर्डर. त्यामुळे ते सुट्टीमध्ये भरपूर ऐकायचे. त्यामुळे असं साहित्यिक वातावरण अवतीभोवती भरपूर होता. त्यामुळे कायम ओढो रवलोच त्याचं, की वाचनाकडे जास्त कल होतो, आणि वाचलेला कधीतरी लेखणीतून उतरताच, तसा आता उतरला, आणि मग मी थोडीफार लेखिका झालंय. हो, म्हणजे हा तुमच्या घरात वातावरणच असा शिक्षक असल्यामुळे, आणि वातावरण तुमचा हा होता. मग ही तुमची जी कविता करूची आवड होती, किंवा तुम्ही आता कविता करतात, लिखाण करतात, ही लहानपणापासूनच आवड होती? म्हणजे कसे कविता कधीपासून तुम्ही लिहू वगैरे सुरुवात? लहानपणी अगदी तुटकळ फुटकळ, मे महिन्याची सुट्टी वगैरे असे काहीतरी कविता केले असतीत नसतीत, जास्त नव्हते. कॉलेजमध्ये असताना आता कविता करणं या कंपल्सरीच असतं ना थोडासा कॉलेजमधल्या वातावरणात, तर तसे कॉलेजमध्ये थोडे कविता केले. पण ते पण असे भावनात्मक असण्यापेक्षा गमतीशीर होते कविता कॉलेजमधले पण. पण नंतर ज्यावेळी मी डॉक्टर झाले आणि समाजात म्हणजे समाजाशी संपर्क वाढलो, तशी जशी समाजातली सुखदुःख दिसाक लागली डोळ्यासमोर. आणि मग मुंबईत असताना लग्न झाला त्यानंतर सतीश लळित हे माझे मिस्टर असत, ज्यांचा कातळ शिल्पांचा अभ्यास असा जास्त. तर लग्न झाल्यानंतर मुंबईत वरळीत ज्यावेळी आम्ही होतो आणि ते मंत्रालयामध्ये होते, त्यावेळी मला पहिली कविता सुचली, आज घरवाले येतले. आणि ती कविता माझी खूप गाजली कविता. म्हणजे त्यावेळेच्या जी कवी संमेलन होती त्याच्यामध्ये ती कविता खूप गाजली, आणि मला अजूनही आठवता की एकदम मुलुंडात एक ह्या होता, कवी संमेलन होता, त्यावेळी मी ती कविता सादर केली, आज घरवाले येतले. आणि त्यावेळी मी एकटेच मालवणी कविता सादर केली, त्यामुळे लोकांना खूप आवडली ती कविता. त्याच्यामध्ये एका चाकरमान्याच्या बायकोचा मनोगत असा, की बऱ्याच दिवसांनी गो इलेलो असा मुंबईसून, म्हणजे येऊचो हा. आता तिचे कान लागलेले असत एसटीकडे, गाडी वाजली की ती लगेच परतून बघता की इले की का असा. तर त्या इल्या उपरात काय करतलय, तर असं ती म्हणता की सुरंगेचं वळे सार आंबाड्यावर माळलंय, घर सगळा सारवून काढलंय, घावणे रसाची तयारी केलंय. आणि त्या एक वाक्य असा की सणाचे दिस आता येतले,
असं एक वाक्य असा. म्हणजे जे खरे सण असत ते तिका सण वाटत नाही, पण जेव्हा घो येत आपला माणूस येत, असं सगळ्यांचाच असतात. आपला माणूस जेव्हा येत त्याच वेळी सण साजरा होता. तर सणाचे दिवस आता येतले ह्या वाक्य ज्यावेळी मी म्हटलंय त्यावेळी टाळ्यांचं कडकडाट झालो. आणि तिथं थैसर हे इल्ले कवी शंकर वैद्य मोठे कवी असत, तर त्यांनी ताबडतोब पेन घेऊन ती कविता लिहून घेतलेली आणि ती ओळीवर ह्या केल्यानी. तो माझा एक प्रकारचा एक मूक सन्मान झालो असं वाटतं. अरे वा, क्या बात आहे. असा मग हळूहळू मी एक पुस्तक काढलंय वांगड नावाचा. जो शब्द आता म्हणजे काही लोकांनी मला वांगडचा अर्थ काय असं विचारले नाही, आपल्याच लोकांनी पण इतकं तो शब्द आता हळूहळू काळाच्या मागे जात राहिला. तर वांगड नावाचं एक कविता संग्रह मी काढलाय. त्यात बरेचसे मालवणी कविता असत. आणि तुमच्या ग्रुपने पण माझी शबई कवितेवर पण एक शॉर्ट फिल्म केली आणि त्याला बरेच सन्मान मिळाले ढ या तुमच्या ह्याने ग्रुपने. त्यामुळे ती कविता चांगली प्रकाशात येईल आणि खूप जणांची आवडती कविता असा ती मौज मध्ये पण छापून येली दिवाळी अंकात. त्यावेळी पण बरेच फोन येले माका. तर कवितेच्या प्रांगणात असं पाऊल टाकलंय आणि अजूनही त्याच्यात वाटचाल सुरू असा. अशी एखादी सगळ्यात पहिली लिहिलेली कविता अशी तुमका आठवता काय? मालवणी कविता हीच आज घरवाले येतले, ही पहिली येतात ती. हो येतात म्हणून दाखवू शकता आवडात. हो, एक सगळ्यात पहिली कविता वगैरे असल्यावर एक वेगळा असतात. आणि ती जर आवडली लोकांका तर अजूनच लाडकी होता ती. तर ही कविता चाकरमान्याच्या बायकोचा मनोगता. आज घरवाले येतले, आज घरवाले येतले, जाऊन 6 महिने झाले पावसात शेतीक होते इले, तशातच गिरणीत राबाक गेले, जाताना वाईट शीक पडले, भोग कधी हे सरतले, आज घरवाले येतले, कांदे बटाटी चायची बुकी, बटाटी शब्द होतो तेव्हा खास, कांदे बटाटी चायची बुकी, चेडवाक काकणा, दिराक टी शर्ट, नंदेक माळ, आयेक साडी, झिलाक खाऊची पुडी आणि माका गिलिटाची कुडी तरी हाडतले, आज घरवाले येतले. घर सगळा सारवून काढलंय, बघा कशी तयारी केलंय. घर सगळा सारवून काढलंय, घावणे रसाची तयारी केलंय, गुदस्ता घेतल्यानी ती साडी नेसलय, गेल्या वर्षा गुदस्ता नेसल्यानी घेतल्यानी ती साडी नेसलय, सुरोंगेचं वळेसार आंबाड्यावर माळलंय, सणाचे दिस आता येतले, आज घरवाले येतले. आणि आता शेवटचे 4 ओळी. रजा किती असा विचारूचय नाय, रजा किती असा विचारूचय नाय, भांडण तंटाण करूचय नाय, सासूची चाडी सांगूचय नाय, होया नकोता मागूचय नाय, पण डोळे पाण्यान भरतले, पण डोळे पाण्यान भरतले, आज घरवाले येतले. ही कविता त्यावेळी मी पहिली लिहिलंय. आणि मग बरेचसे मालवणी कविता आज घरवाले जातले म्हणून पण असतात, पण ती पुढच्या वेळी कधीतरी ऐकूया. आज जातले या कल्पनेन तिका कसा वाटतं, आज जावचो दिस मग परत कधी येतले कोण जाणार, अशी एक कविता असा. आणि नंतर मी एक कार्यक्रम पण सुरू केलाय, कोकणचे भावबंध या नावान. आणि तो कार्यक्रम पण आतापर्यंत जवळपास 12 प्रयोग झाले त्याचे. त्याच्यात मालवणी कविता जिवंत होता स्टेजवर. मी निवेदन करते त्या कार्यक्रमाचं. आणि माझे जे सिलेक्टेड 18 मालवणी कविता असत तर ते स्टेजवर येऊन कलावंत सादर करतात आणि एक कोकणचं माहोल उभं राहतात हे सर असं म्हणा. मग त्याच्यामध्ये चाकरमानी नावाची माझी प्रसिद्ध कविता, ती आज घालवाले येतले, वांगड, शबय असे सगळ्या राजकारणावर 1-2-3 आधारित कविता असत. चांदणा म्हणून एक कविता असा, दशावतारातलो गोडो राक्षस आजच्या राजकारणाबद्दल काय म्हणता, ती एक कविता असा. अशा 18 कविता थैसर जिवंत होतात. आणि तो एक वेगळा कार्यक्रम असा चांगलं, म्हणजे लोकांना आवडता तो. त्याचे गडकरी रंगायतनाक, रवींद्र नाट्य मंदिर असं प्रयोग झाले. मुंबईत बरेच झाले, पणजीत पण झालो प्रयोग, ह्याच्या पण झालो नागपै व्यास काय वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान थैसर पण प्रयोग झालो. आणि मालवणी भाषेतला तो पहिलो प्रयोग असा कवितांचो की ज्याच्यात स्टेजवर कविता जिती होता. तर त्याच्यामध्ये आपली मंगल राणे, प्राजक्ता वाडकर, निलेश पवार, शरद सावंत, राकेश काणेकर, सत्यवान गावकर,
सिद्धी वरवडेकर, मिराशीबाई, रघुनाथ कदमनी एकदा लास्टो पावसचं रोल केलं, अभय खडपकर असत, असे सगळे चांगले, श्रेयस शिंदे त्याची बहीण, काय त्याचं नाव, श्रेयसी शिंदे, अशी खूप जण चांगले चांगले काम केले नाही त्यांनी सगळ्यांनी. आणि चांगले कलावंतांनी ते कवितेक अजून उठाव मिळतात. आणि आपल्या इकडचेच असल्यावर आणखीन मालवणी लोक असल्यामुळे आणखीन ते चांगलं रिस्पॉन्स मिळतं. आणि ते सगळे चांगले कलावंत असत, त्यामुळे ते पटकन उचलून धरले नाही त्यांनी. तुमच्या या कवितेची आणि आवड होती, लेखनाची आवड, घराकडून तुमच्या कसं सपोर्ट होतो या सगळ्या गोष्टीसाठी? म्हणजे तुमका जी कवितेची आवड होती ती घरात काहीच प्रॉब्लेम नाही, घराकडे काय नाही. लेखन आणि वाचनच्या क्षेत्रामध्ये माहेर असल्यामुळे, दोघेही आई वडील शिक्षक शिक्षिका असल्यामुळे घराकडून काहीच प्रॉब्लेम नाही. लग्नानंतर भावाचं पण काय प्रॉब्लेम नाही. त्यांच्यावर एक चांगली कविता लिहून टाकली. तर त्यामुळे तसं काय हे नाही. नक्की नाही. मग ते हात करवायला येतले त्यांच्यावरच असा. मग काय, मी एकटा घराकडे होते ना त्यावेळी तर मनात येईल नाही. आणि कधीतरी आपल्या मनात एखादं छोटस ह्या मिळतात, त्याचं क्लू नंतर कधी लागतं आणि मग त्याचा साहित्यात रूपांतर होतं. पण बी काहीतरी तर पडलेलं असतं ना, त्याचं मग जाता. घरातल्यांका असे कविता कधी ऐकवलात की नाही, किंवा ऐकवतात की घरातल्यांका आवडतात कविता ऐकू, किंवा नवीन एखादी कविता लिहिली की पटकन घरातल्यांका ऐकवणार? होय होय, ऐकवतोय मी. आणि माझ्या मुलांका पण, शुभेंदू पण क्रिएटिव्ह क्षेत्रात असा, शुभेंदू आणि मुलगी अदिती, या दोघांका पण खूप आवडतात. नवऱ्याक बहुतेक आवडतात, असं छान आहे वगैरे, असं जास्त कौतुकान काय नाही म्हटल्याने तरी अंदाज असा मग की आवडतात त्यांना. अशी कधी कविता लिहिल्यानंतर तुम्ही घरात आई बाबांका ऐकवून दाखवलात आणि असं तुमचं कौतुक झाला वगैरे, असं कधी झाला? होय, माझा जो पहिला कार्यक्रम झालो वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानात, त्यावेळी बाबा होते, त्यावेळी आता गेलेत ते. तर त्यावेळी त्यांनी वा छान झाला कार्यक्रम असं म्हटल्याने ते सहसा अजिबातच कौतुक करणार नाही. आणि ज्यावेळी आई होती आणि आई मी ज्यावेळी कविता म्हणून दाखवी त्यावेळी छान असा या म्हणीच ती, पण डोळ्यात पाणी येई नेहमी तिच्या. एक कौतुक, कौतुक. आणि ते काय लिहिलंयस तू असं म्हणून. आता वांगड कविता असा आपण ऐकूया ना. नक्की. तर ती कविता ऐकल्यावर तिच्या डोळ्यात खूप पाणी येईल, काय लिहिलंयस तू एवढंच. पण आई गेल्यावर ती उणीव वाटतं मग जास्त, कारण ते आई वडिलांचा कौतुक ह्या जास्त मनात भिडणारा असतात. घरातला एक आपल्याचा वेगळाच असतं. पण ते पण प्राऊड फील करत असेल की आपला असं वाटलं होतं की कवयित्री किंवा कविता लिहिणं वगैरे पुढे या क्षेत्रात मी खूप पुढे जाईन असा नव्हता वाटला मका. म्हणजे मी खूप पुढे गेले असंही नाही, पण मुंबई विद्यापीठाच्या त्या अभ्यासक्रमात माझे 2 कविता लागले, शबय आणि वांगड. आता शबयवर तुम्ही फिल्म केली, वांगडवर पण रघुनाथ, ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी ह्या केल्यानी एक फिल्म केल्यानी. ठीक असं ना. आणि सगळ्यांका कविता कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असा, मुख्य म्हणजे मालवणी कविता. तर असं अनेक लिखाण पण तुम्ही करतात, काही साहित्यिक मासिकांमध्ये वगैरे पण तुम्ही लिखाण केलात. ता कसा काय सुचला की आपण ह्या करू हवा, किंवा कशावर इन्स्पायर? एक झरो असा माझ्यामध्ये काहीतरी लपलेलं, त्यामुळे मी पुढे येले. नंतर मग पुढे हास्य सम्राट मध्ये पण मी येईल, झी मराठीचं पहिलं कॉमेडी शो, त्याच्यामध्ये मी एकमेव लेडीज होतोय. दुसरी एक होती पण ती खूप लवकर बाहेर पडली, त्यातून मी टॉप 10 मध्ये गेलोय. तर त्याच्या आधी मी भरपूर मालवणी किंवा मराठीमध्ये विनोदी लिखाण भरपूर केलंय. लोकप्रभा अंकामध्ये बायग्याचो गजाली नावाचा एक ह्या होतो स्तंभ, तो जवळपास 10-12 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी 1 वर्ष मी चालवलेला आहे तो. लोकसत्ताचा लोकरंग म्हणून, हास्यरंग म्हणून एक पुरवणी होती, त्याच्यात माझे बरेचसे लेख येत. साप्ताहिक सकाळमध्ये येत होते. म्हणजे बऱ्याचशा साप्ताहिकांमध्ये विनोदी लिखाण आणि विनोदी स्तंभ मी लिहिलंय भरपूर. त्यामुळे विनोदाच्या प्रांतात मुसाफिरी सुरू होती माझी बऱ्यापैकी. आणि नंतर मग आपल्याकडे त्यावेळी जास्त विनोदाचा तेवढा म्हणजे ह्या नव्हता. पूर्वीच्या काळी कदाचित लोकांका ताणतणावच कमी असती. जसे जसे ताणतणाव वाढले तसं विनोदाचं महत्व पण वाढत चालला. तर मग ज्यावेळी झी मराठीने ठरवलं की आपण एक कॉमेडी शो म्हणजे स्टँडअप कॉमेडी सुरू करूया, तर त्यांनी आपल्या कुडाळमध्ये कणकवलीमध्ये मातोश्री म्हणून या असा कार्यालय, तर त्या मंगल कार्यालयामध्ये त्यांनी ऑडिशन ठेवलेली त्याची.
हास्य सम्राट. पहिलं आता हसूया मराठीत अशी त्यांची टॅगलाईन होती, आता हसूया मराठीत. तर ते का मी गेलंय, म्हटलं बघूया तरी आपल्या काय जमात न जमत. पण मी असं ठरवलेलं आहे की तिकडे जाऊन बघायचा की कोण कसे असत, कितपत पाण्यात कोण असत, किंवा त्यांचं प्रेझेंटेशन बघून आपण ठरवायचं की आपण सादर स्टेजवर जायचा की नाही, हे आपण थैसर ठरवूया. म्हणून मी सगळा घरातला काम धंदो आटपून एसटीन जाऊन कणकवलीत गेलंय, थैसून रिक्षा करून कार्यालयात पोचलंय, फॉर्म भरलंय. थैसर मी बघितलंय तर एवढा काय खूप कोणाचा काय जोरात चाललेला नाही होता. आपल्या इकडचे सगळे कलाकार आपले होते, पण नेमक्या विनोदी काय सादर करायचं ह्या इतक्या कोणा कल्पना नव्हती. पण मी कॉलेजमध्ये गॅदरिंग नेहमी गाजवलेला होता. आयुर्वेद कॉलेज सावंतवाडी, आयुर्वेद भाईसाहेब सावंत आयुर्वेद, त्यातून मी BMS केलंय ना. दरवर्षी कॉलेजमध्ये विनोदी कार्यक्रम माझं ठरलेलं असायचो हमखास अगदी. त्यामुळे मला विनोदाची बऱ्यापैकी जाण होती आणि प्रेझेंटेशन कसा करू काय याचं साधारण अंदाज होतोच ना. मग मी थैसर गेलोय तर एवढा काय लोकांचा वाटला नाही. आणि थैसर दिग्दर्शक महेंद्र कदम होते, गुरु ठाकूर होते, विनोद लवेकर होते, सचिन मोटे होते, ही सगळी लोक थैसर होती म्हणजे हे का ऑडिशनसाठी. तर म्हटलं आपण जाऊया स्टेजवर. आणि मी गेलोय आणि त्यावेळी नुकताच माझं लोकसत्तामध्ये एक लेख छापून येलो, खवट लाडू म्हणून. खवट म्हणजे घरामध्ये खवट लाडू झालेले होतात कधीच, म्हणजे करतो आपण आणि कोण खाऊकच बघणत नाही, हो की नाही. आपण त्याच्यात ओला खोबरा अगदी कौतुकाने घातलेला असतात. तर ते लाडू खवट होतात. मग ते खवट लाडवांची विल्हेवाट सगळी जण कशी लावतात आपापल्या परीन, 7-8 बायका, तो मी एक कार्यक्रम सादर केलाय, खवट लाडू. त्याच्यात एक शिक्षिका असा, एक म्हातारी बाई असा, एक मालवणी बाई असा, एक घाटावरची असा, एक त्यावेळी गंगाधर टिपरे नावाची सिरियल सुरू होती, त्यातली ती श्यामल टिपरे, ती कसो खवट लाडू विल्हेवाट लावता. तर असं एक तो कार्यक्रम होतो आणि तो मी स्टेजवर सादर केलाय. आणि त्यांना तो खूप आवडलो कार्यक्रम. आणि ते म्हणाले की आम्हाला हाच विनोद अपेक्षित आहे असं म्हणाले, एक वेगळ्या तऱ्हेचं विनोद. आणि म्हणाले की चांगलं झालंय तुमचं, नाही निवड झाली तर म्हणजे माका जरा त्यांनी ह्याच्यात ठेवल्यानी, जर निवड नाही झाली तर तुमचं हे काम तुम्ही सुरूच ठेवा म्हणाले. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता नाहीच होऊची निवड. आणि मी बिनधास्त रवलंय, ठीक आहे आपला केला कार्यक्रम, माझं बरं झालं कार्यक्रम, एवढं माझ्या मनात नोंद घेतली, ठीक आहे. पण त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर ऑडिशन व्हायचे होते ना चालू, त्यामुळे ठीक आहे आपल्यापेक्षा जर जास्त चांगले मिळाले तर मग आपण रवलं, पाठी रवतलं. अशी एक मालवणी माणूस तसं कधीच वाहून जाणार नाही, कधीच नाही. झाला तर ठीक आहे, झाला तर बरा, नाही झाला तरी बरा, चला काय विशेष काय. मालवणी माणसाची खूप अपेक्षा, खूप भुरावूनही जाणार नाही आणि खूप पिच्चा नाही जाणार नाही दुःखात. मालवणी माणसाचा एक प्रकारचा ना ह्या असा काय ते काय एक आत्मिक कायम अनुभूती असता म्हणा, किंवा का अध्यात्माच्या क्षेत्रात तो थोर असा की स्टेबल राहता, तो स्थित प्रज्ञ असा. पेच गावली तर बराचा, नाही गावली तर काय चायचा पाणी पिऊया, काहीतरी करूया काय असं. म्हणजे कमीत कमी गरजा असतात, लो प्रोफाईल असतं मालवणी माणूस, त्यामुळे खूप या नसतात. तर मी पण तसाच होते, ठीक आहे. मग घराकडे गेले, जेवण केलंय वगैरे वगैरे. आणि त्यावेळी आम्ही ओरोसमध्ये राहत होतो, जयतापकर कॉलनीत. आता पण तसरच इलो, परत फिरा इलो सगळा जग. तर नंतर मग मिस्टर कोल्हापुरात असल्यामुळे आम्ही थैसर शिफ्ट झालो. आणि नंतर मी एक दिवशी 11 वाजता चपाती करत होते, त्यावेळी माझ्या पुण्याच्या भावाचा फोन इलो की अगं बघतेस ना टीव्हीवर तुझं नाव येतंय सारखं स्क्रोलवर, सई ललित हास्य सम्राट मध्ये निवड झाली आहे म्हणून. मी उडालंय, लाटणं दिलंय फेकून कोपऱ्यात. आणि म्हणजे काही लागता नाही लाटण्यात, इतकं बघून व्यवस्थित फेकलंय. आणि बाहेर गेले तर खरंच माझं नाव. आणि अरे असा अचंबित झालाय तोपर्यंत मला फोन इलो की असं तुमची निवड झालेली आहे, त्यावेळी तुम्ही येऊच आहात. आणि तिकडे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये तुमचे परत एकदा ऑडिशन घेतली जातील सगळ्यांबरोबर, पण या ऑडिशनसाठी तुमची निवड झालेली आहे. ओके. पण तसं आधी फोन करून वगैरे तुम्ही सिलेक्ट झाला सांगू डायरेक्टच टीव्हीवर, काय धक्को दिल्याने काय कळणार नाही माका. आणि मग हे का गेलो मग रवींद्र नाट्य मंदिर मध्ये. तेव्हा पण एक गंमत झाली, मी आणि मुलं जात होतो, हे त्यावेळी मंत्रालयामध्ये होते परत. तर
त्यावेळी मग गाडीत एक छोटस ऍक्सिडेंट पण झालं. नीरा नदीकडे बस उलटली, आमची लक्झरी बस होती, आणि तरी पण तो एक धक्को पचवून मी गेले थैसर. आणि तिकडे जाऊन आम्ही ह्या केलंय, प्रेझेंटेशन केलंय. आणि घरातल्यांनी सांगितलेला होता की थैसर हास्यगडावर गेल्यावर 3 तोफांची सलामी म्हणून 3 वेळा मोबाईल फोन वाजव म्हणून. तर आम्ही सांगितलंय आणि 3 वेळा रिंग दे असं सांगितलेलं आहे घरात. तिकडे पोहोचल्यावर अशी एक गमतीत आपली ह्या सुरुवात केलंय. त्यावेळी श्रीरंग गोडबोले वगैरे सगळेजण येलेले होते मान्यवर, आणि दुसरे विनोद वगैरे सांगून मी त्याचं प्रेझेंट केलंय. संपूर्ण महाराष्ट्रातले हास्य कलाकार थैसर इल्ले, आणि थैसर परत सिलेक्शन झाला. आणि मग गेले पुढे 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 पुढे. पण ह्या सगळं प्रेझेंटेशन मालवणीच होतं तुमचं? नाही, सगळा मालवणी नव्हता, काही मराठी होते, काही मालवणी होते. पण मालवणी भाषेत मी तसं प्रेझेंट केलंय त्याचं जास्त करून. एक तर लोकांका अपील होता, ती एक वेगळं गोडवं असा त्याच्यात मालवणी भाषेत. आणि एक आपली स्पेशालिटी ठरता, वेगळी ओळख होता आपली. ज्यांका म्हणजे आपला गावात घर नसताना किंवा गावच नसता, मुंबईकर असे खूप असत की ज्यांका गावच नसता, ती लोक थोडीशी दुर्दैवी वाटतात माका. सॉरी थोडीशी दुर्दैवी वाटतात की ज्यांका गाव नाही. मुंबईतल्या फ्लॅटमध्ये किंवा खायचे तरी ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे कुठून तरी फिरून यायचा एवढाच, पण गाव गाठूया बा असं गाव नसता. तसा अजून काही माणसांचा माका वाईट वाटतं की ज्यांका एकही बोलीभाषा येणार नाही, त्यांच्या नशिबातच नाही बोलीभाषा, कारण ते गावच नाही ना. बोलीभाषा जास्त करून गावातच बोलले जातं, गावातलाच संवाद असतात ते. तर ज्यांका एकही बोलीभाषा येणार नाही ते माका थोडेसे अनलकी वाटतात, थोडेसे, जास्त नाही. कोणी वाईट वाटून घेऊ नका. त्या म्हणून मी लकी वाटतंय माका की माझं भाग्य असं की माका मालवणी भाषा येता, आणि त्यातलं गोडवं कळता, ती बोलूक येता, ती प्रेझेंट करूक येता. काहीतरी चांगला प्रेझेंट होता, चांगला प्रेझेंट. आता थैसर मी ह्या केलंय. त्यावेळी सुनीता विल्यमने नुकतं विक्रम केलेलं होतो अवकाशात चलण्याचं, स्पेस वॉकचं नुकतंच विक्रम केलेलं होतं. आणि त्या सगळा विक्रम करून ती भारतात इल्ली. आणि सुनीता विल्यम ही मूळ भारतीय वंशाची असं, त्यामुळे आपल्याला तिचा खूपच कौतुक. तिचे वडील पटेल हे गुजरात मधले होते, आणि त्यामुळे आपल्याला खूप कविता असा काय तिचा कौतुक असा. आणि दुसरा म्हणजे तिचं नाव सुनीता असा, म्हणजे ती लग्न जरी विल्यम्स वगैरे येते तरी पण तिचं नाव ह्या भारतीय असं ना, त्यामुळे आपल्याला तिचा खूप कौतुक असा. मग तिच्यावर मी एक ह्या केलंय हास्य सम्राट मध्ये. तो एपिसोड परत खूप वर्षांनी, आता ती परत ज्यावेळी इली त्यावेळी सगळीकडे गरा 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 तो एपिसोड फिरलो सुनीता विल्यम्सचं. तर असे प्रासंगिक पण केलंय. तर ती सुनीता विल्यम काय म्हणता आता सांगते मी थोडंसं. तर सुनीता काय म्हणता की ह्या सुनीता विल्यम इतक्या काढता का, त्यापेक्षा आमच्या गावकऱ्यांचा सुनला लय बरा, ह्याचा काय म्हणून सगळीकडे कौतुक चालला हा, असा त्या गावकरणीचा मत असा. कळला ना. आता ता म्हणा अवकाशामध्ये चालला, आम्ही नाही चाललो, चलतवच ना. फाटपटी उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही चलतवच ना. 11 वाजून दे, 12 वाजून दे, आमचा कोण नाही कशा कौतुक करणार. त्यानंतर ता म्हणा तिकडे अंतराळात गेला. काय झाला गेला तर सगळं खर्च नासावाल्यांचो, जावचो येऊचो खर्च, नेहरी जेवण खावान सगळा नासावाल्यांचा. जाऊन रवला तर झाला काय. आणि एक ता म्हणा भारतीय वंशाचा असा. कशावरसून त्या भारतीय वंशाचा असा या आमका आवडतात, त्याच्याबद्दल आमचा कौतुकच असा. पण कशावरसून त्याची कपाळात काय टिकली असा, असा काय नाही. हातच काकणा नाही. थैसर इतक्या लांब तू अंतराळात बायल माणूस गेलंय तर चांगली काटापत्राची साडी बिडी नेसून जायचं की ना. ओके, हैसर बाजूक बारसो असलो तरी मी काटापत्राची साडी नेसून जातोय, तर ह्या बायल माणसान साडी नेसात नाही. का झाला तू एवढा मोठा बायल माणूस आणि तू थैसर अंतराळामध्ये पाऊल टाकलं, तुझ्या पायात जोडवी नाही नको होती, होती की नाही. तर त्या बायल माणसान 200-300 रुपयाची जोडवी घालूक नाही. एक गळ्यात मंगळसूत्र व्हाया, सोन्याचा नको. मी म्हणते काय सोना लय महाग झाला, गावकारणीक एवढा कळता, गावकरी काय खुळी नाही. कळला मा, सोन्याचा नको, गावकारणीचा असा पण तिचा नाही. तर एक साधी एक डवली आणि 4 काळे मणी तरी गुतून घालूक होय होते.
ते घालूक नाही. मग आता काय सांगायचं कौतुक करतलास. तर आता नासावाले येऊचे झाले, येतले. त्यांना कळलं की गावकरी असा काय माय बोलतात सगळ्यांकडे, आणि नासावाल्यांचं मत वाईट होता ना, म्हणून नासावाले माझ्या मुलाखती खैसर येतले. कळला मा. पण मी जाते कणकवल्याच्या बाजारात, माका जरा बाजार घेऊचो ना. तर नासावाले इले की नाही तर त्यांना बसाक सांगा काय. आणि मी काय नासावाल्यांका घाबर नाही. कशाक सांगा, मी काय त्यांचा घेऊन खाऊक नाही, आणि त्यांनी काय माका पोसूक नाही. मी काय त्यांना घाबर नाही. तर नासावाले इले तर त्यांना वाईज बसाच सांगा. तो सर मी आत्ताच्या आत्ता एक तासाभरात येतोय. धन्यवाद. मस्त मस्त खरंच. तर अशी सुनीता विल्यम मी थैसर सादर केलंय. तर ह्याचे सुनीता विल्यमचे खूप प्रयोग झाले. कितीतरी शाळेतल्या बाईंनी माका सांगितल्याने की आम्ही गॅदरिंग मध्ये तुमची सुनीता विल्यम घेऊन गेलो, आणि त्यावेळेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा जे चीफ गेस्ट येले त्यांना ती कल्पना आवडली, आणि असं झालं सगळ्यांना आवडली ती सुनीता विल्यम. तर असे एक करंट टॉपिकवर थोडेसे कार्यक्रम केले मी. कसं सुचायचं या सगळं बाबा ह्याच्यावरती लिहू हवा, ह्या काहीतरी मजेशीर. त्यावेळी सुचायचं काय एकाच प्रतिभा म्हणतात असं म्हणू काय नाही. पण त्यानंतर त्यावेळी तो ह्याचं सारेगमापचं शो खूप गाजत होतो. त्यात अवधूत गुप्ते आणि देवकी पंडित हे परीक्षक होते. तर त्याच्यावर मी वडापाव नावाचा एक कार्यक्रम केलाय. ह्याच्यामध्येच एक वस्तू द्यायची, ते हास्य सम्राटची टीम होती ती, आणि त्याच्यावर आपण कार्यक्रम करायचो. ओके. मग ऑन दी स्पॉट द्यायचं की आधी द्यायचं? आधी कल्पना दिलेली असायची, आमका दाखवायचे ऑन दी स्पॉट दिल्यासारख्या. अच्छा. हा, म्हणजे ते दीपक देशपांडे जे हास्य सम्राटचे निवडून दिले, तर त्यांना चादर दिली. म्हणजे ते सोलापूरचे होते ना, मग चादरीवर काहीतरी करा. पण त्या ऐनवेळी दाखवायचे की आम्ही तुमका ऐनवेळी सांगतो. थोडीशी आयडिया होती त्यानुसारच ते देत होते. पण मी त्या वडापाववर केलंय सादर, आणि त्यात अवधूत गुप्ते कसा कौतुक करता, मग देवकी पंडित कसा कौतुक करता वडापाव खाणाऱ्या, की तू वडापाव छान खाल्लायस, पण तुझ्या तोंडातून जसा मचक मचक आवाज येतोय ना, तो मला वाटतं बरोबर नाही वाटत आहे. अशी ती गाण्याच्या भाषेत ती कसा सांगता. तर असे वेगवेगळ्या फ्लेवरचं विनोद मी सादर केलंय. अजून एक महेश कोठारे यांनी इल्ले त्यावेळी एक सादर केलेलं विनोद, की ती एक बाई असतात, ती सांगता की विनोद म्हणजे कसं असता, विनोद कसं शुभ्र होयो, पांढरं शुभ्र होयो, फुलासारखं होयो, कोमल होयो, त्याच्यात अश्लीलतेची, कोणाची टिंगल टवाळीची, कोणाक तरी लागात, कोणाच्या तरी जीवाक लागात, असं काळपट विनोद असता नाही, शुभ्र होयो. तर ती चांगली विनोदाची साय अशी चांगली घुसळून घ्यायची वगैरे, आणि लोण्याचं गोळो कसं वर येता तसं पांढरं शुभ्र विनोद फुलांवर येऊ होयो, की ज्याने तुका हसूक होया, तुझ्या मनात तो लागा नव्हता नाही. तर असा तो विनोद सादर केलाय. तो महेश कोठारेंनी पण तेव्हा सांगितलेले की वेगळ्या धर्तीचा विनोद तुम्ही सादर केला आहे असं. तर असं झाला, पण गेलंय टॉप 10 मध्ये गेलंय एवढाच. पण एक चांगली फिलिंग असली ना की आपण आता इकडच्या मालवणी माणूस एवढा मोठा स्टेजवरती जाऊन परफॉर्म करणं. त्यावेळी असं वाटलं होती, भीती होती, तर भीती होती आणि सगळे संमिश्र भावना होती. कारण अगोदरचा जर लिखाण होता तर 2-4 एपिसोड मध्ये संपून गेला, मग दरवेळी नवीन काय लिहायचा ह्या पण असायचा. 13 एपिसोड झाले माझे जवळपास त्याच्यामध्ये. तर त्यावेळी मुला कोल्हापुरात होती, मिस्टरचं 15 दिवस कोल्हापूर, 15 दिवस मुंबई असे होते. त्यामुळे मुलांचा विचार पण स्टेजवर यायचो माझ्या, स्टेजवर जाईपर्यंत यायचं. त्यावेळी मुलं लहान होती ना, अगदी काय करतीत वगैरे ता होता. आणि कधी कधी मी रेल्वेमध्ये जाताना एपिसोड लिहिलेले असं आणि थैसर जाऊन सादर केलंय असं पण झालं. वेळच मिळायचं नाही घराकडे गेल्यावर, तुंबलेली कामं असतात 8 दिवस, कोणतरी येऊन रवत, पण तरी पण असं आपल्या घरात जसे पुरुष हे सर मग काय म्हणजे ह्या जाणवलं की पुरुष होते, म्हणजे माझ्याबरोबर जे सहकर्मी होते तर ते सगळे बरेचसे थैसरच रवत होते लॉजवरच. आणि पूर्ण एकामेकाचे विनोद शेअर करणे किंवा प्रेझेंट करून घेणे किंवा सगळा म्हणजे विनोदाचाच माहोल त्यांच्या अवतीभोवती असायचो. असं म्हणजे मस्त त्यांनी ते का वाहून घेतले नाही. पण माका नाही, मी ताबडतोब शूटिंग संपला की मी ताबडतोब ह्याची मिळात ती गाडी गाठून मी पहिला कोल्हापुरात जाऊन मुलांका ताब्यात घेत होते. आणि परत मुलांचे एक तो ह्या होता, म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये विनोदाचं थोडस फरक राहता. बायकांना विनोद कळतच नाही,
असं म्हणतात कोण कोण. विनोद करता येणं ही तर लांबचीच गोष्ट राहिली, पण बायकांना विनोद कळत नाही असे भरपूर लेख पुरुषांनी लिहून टाकलेले असत. आपण आता बरीच वर्ष झाली त्या गोष्टी. होय होय. आता विनोदाच्या प्रांतात भरपूर हे येईल. पण स्टँडअप कॉमेडी करणारी लेडीज आजही कमी असत. एक वेळ पायलट असत किंवा इतर क्षेत्रात असत, पण स्टँडअप कॉमेडी कमी असत. पण तरी पण ह्यो फरक राहता की आता समजा तुका वाटला 12 वाजता कुडाळात फिरून येऊया, काहीतरी स्टँडवर जाऊया किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊया 12-1 वाजता, थंयचो माहोल काय असा बघूया किंवा काय. नाही शक्य होणार एकट्या मुलीक. तू कोणाक तरी विचारतलंय, मित्राक, दादा, कोणाक, किंवा जाऊया का अमुक ठिकाणी, असा किती बिंदास जाऊचा म्हटला तरी पण एक थोडीशी भीती असतात. म्हणजे आपण सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊ आपण नाही शकणं लेडीज म्हणून. थोडेसे मग मर्यादा येतातच, मग आपण कल्पनेचे भरारे मारायचे हवे तसे आणि विनोदात ते मारूक येतात. मला विनोद आवडता, म्हणजे करूक बरोबर पडतात. कल्पना शक्तीचे आपली सगळे पण एक छान एक प्लॅटफॉर्म पण तुमका मिळालं, तुमची जी कला होती ती सादर करण्यासाठी. का बरोबर. त्याच्या अगोदर मी खूप ठिकाणी प्रयत्न केलेय की विनोदी कार्यक्रम मला करायला मिळू दे म्हणून. खूप ठिकाणी मी प्रयत्न केलेय, कारण कॉलेज बंद पडला, म्हणजे कॉलेज झाला आणि मी संसारात लागले, मुला झाली वगैरे वगैरे. ह्याच्यात 10 वर्ष गेली आणि नंतर मला वाटूक लागलं की आपल्याला करायला पाहिजे काहीतरी स्टेज शो किंवा स्टेजवर विनोद सादर करायला पाहिजे. आता गॅदरिंग तर माका मिळूचा नाही प्रत्येक वेळी, तर ह्या काहीतरी वेगळा मिळाला, पण नाही मिळू तसं. त्याच वेळी ती हास्य सम्राटची टीम इली म्हणून माका काहीतरी मिळाला परत करू असं आला. पण एक गोष्ट असा की आई वडील खूप शिस्तीचे होते ना, त्यामुळे माका म्हणजे फ्रँकली जास्त मुवमेंट करू येणत नाही विनोदात. तेवढे माझे शब्दाचा सगळा असता सामर्थ्य, शब्दाचे चढ उतार किंवा मिमिक्री किंवा काय अमुक तमुक प्रेझेंटेशन, वाक्य फेक वगैरे वगैरे खूप मुवमेंट्स करू माका येणत नाही. घरात दबून बाबांचं एवढी कडक शिस्त होती ना की बरं बाबा शाळेतही बाबा सर आणि घराकडेही बाबाच, त्यामुळे वातावरण ताणलेला थोडासा. आणि विनोद हा प्रतिकूल परिस्थितीतच फुलतो असं एक वाक्य असा, तर माझ्या बाबतीत लागू पडतात असा की बाबांनी इतर साधनं दिली तरी घरात आमच्या जोरात हसण्याची बंदी होती. बाबांची टिंगल टवाळी चेष्टा किंवा कोण ह्या तर शक्यच नाही, 101% शक्य नाही. पण त्यामुळे वातावरण थोडासा गंभीर होता घरात. पण तरी सुद्धा एक त्या परिस्थितीत जा काय चांगला देण्याचा प्रयत्न केला, तेवढ्या त्या कमी ह्याच्यामध्ये चांगला काहीतरी करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केलात. बरं, आपले गप्पा तर रंगतच, पण आपल्या या पॉडकास्टचं नावच असा की गजालीन खाल्लो पिझ्झा. अरे वा. तर आता जरा पिझ्झाचा आपण ब्रेक घेऊया. पिझ्झा खात खात पुढचे गजाले आपण कंटिन्यू करूया. तर आपलं बर्गर नेस्ट कॅफे मध्ये आपण हे पॉडकास्ट करतो, तर आपल्या या बर्गर नेस्ट कॅफे कडून ही पिझ्झाची ट्रीट आहे. प्लीज घ्या आणि कसं झालं आपण सांगा. होय सांग. करू दा. थोडा पुढे घ्या. पिझ्झा माझ्या दाताक लागू शकता. दादा म्हणाले माझ्या दाताक लागणार नाही, म्हणजे माका योग्य वेळात बोलवला तुम्ही. तू पण घे. हो घे. आताच्या जनरेशनचं आवडीचं पदार्थ पिझ्झा. छान मस्त. आता आम्ही आमच्या जनरेशनचा पिझ्झा बर्गर ह्या. तुमच्या जनरेशनच्या वेळेस काय होता, म्हणजे असे कधी पार्टी करू किंवा कधी त्याचा कॅफे फेर गेला किंवा बाहेर खाऊ गेला तर त्यावेळी नव्हतेच फारसे कॅन्टीन किंवा हॉटेल. पुढे घ्या. कॅफे वगैरे त्यावेळी नव्हतेच. त्यावेळी कॅन्टीन किंवा हॉटेल वगैरे. फक्त रेडिओवर ना त्या काळात एक कार्यक्रम लागा, त्याचं नाव होतं कॉफी हाऊस. रेडिओवर आकाशवाणीवर, मुंबई आकाशवाणीवर एक कार्यक्रम लागा कॉफी हाऊस. त्यावेळी तर मी नुसता म्हणजे जांभवड्याच्या आमच्या नळ्याच्या घरामध्ये तर कॉफी हाऊस ऐकताना अशाच प्रकारचा काहीतरी कॉफी हाऊस मी इमॅजिन करत होते तेव्हा. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम वगैरे मोठे मोठे लोक ना ते कॉफी हाऊस मध्ये काम करीत, पाटकर असे. तर ता ऐकत होतोय मी कॉफी हाऊस वगैरे. पण आमच्या कॉलेजच्या काळात उसळ पाव, मिसळ पाव किंवा काय वडा, समोसा एवढाच, इडली चटणी वगैरे. जास्त ते उसळ पाव, म्हणजे
आणि वडापाव बहुधा रोज. मेडिकल कॉलेजला मी होतं 7.5 वर्ष, त्यावेळी बजेट मध्ये खाण्याचा प्रकार तो वडापाव. अर्थात काय 5-50 रुपये काय होते. म्हणजे आता माका तो खूप जुनो काळ वाटतं की 50 रुपये फक्त आठवड्यासाठी बाबा आमका देत. दोघंही नोकरी कसू नये आणि त्यावेळी कणकवली टू सावंतवाडी तिकीट 12 रुपये होता फक्त. तिकिटाचे 50 आणि आठवड्याला तुला लागतील ते 50. 100 रुपये बाबा दरवेळी देत फक्त. म्हणजे रोज येऊन जाऊन रोज येऊन जाऊन नाही, शनिवार रविवारसाठी. दर शनिवार रविवार मी घराकडे जायचं, सोमवारचं डबो घेऊन यायचा मग येताना असं. म्हणजे आता वाटतं तो खूप पूर्वीचा जुनो काळ असं वाटतं. पण तो काळ छान होतो. म्हणजे आता आमच्या वेळेस पण आम्ही तो साधारण अनुभव बघितलं. अगदीच नाही असा नाही, पण तो छान होतो. आता तेवढी मजा रवली नाही. कॉलेज कसलीच नाही. कॉलेजमध्ये म्हणजे कंपल्शन नसताना सुद्धा एक दिवसही कॉलेज आम्ही चुकवक नाही. आणि आताची मुलं त्यांचे क्लासची टायअप असतं, ते आठवड्यातून एकदा जातं, त्यांना आपल्या क्लासमध्ये कोण असत, मुली काय माहितीच नसतं. मला खूप वाईट वाटतं की कॉलेज लाईफ तुम्ही अनुभवणारच नाही तर कसा तुमचा पुढे आयुष्यात सुखाचे दिवस म्हणजे कॉलेजचा काळ असता पुढे आठवू तुमका असा काय मग असं वाटतं. आमका तर वाटतं माझी शेवटची बॅच होती जे आम्ही असे प्रॉपर कॉलेजमध्ये जाऊन, त्याच्यानंतर लॉकडाऊन पडला कोविडीला, आणि त्याच्यानंतर मग आता जर काही कॉलेजमध्ये आम्ही पण दाखवणार की असं वाटतच नाही कॉलेजमध्ये गेल्यासाठी. नुसते असे जर बघून जातो की काहीतरी कार्यक्रमासाठी वगैरे जातो ना, असं बघून वाटतं की काय चाललं. आम्ही शेवटची पिढी होतो कदाचित, छान एन्जॉय केलं. वाईट वाटतं मग. आणि कलाकार असल्यामुळे किंवा ह्या कला क्षेत्रात असल्यामुळे युथ फेस्टिवल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी जे छान अनुभवल्यात ना, ते कदाचित आताच्या मुलांमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा पाया कॉलेजमध्येच रचलं जातं ना. तर त्यात जर कॉलेजमधलं तुम्ही कॉलेजच नसात तर काय होतं ना पुढे. चांगले मित्र मैत्रिणी मिळण्याचा काळ किंवा एकमेकाचे सुखदुःखात सहभागी होणं म्हणा, प्रोत्साहन देणं किंवा काय कला आविष्कार. आता निलेश साबळे गेम्स ज्यांनी हवा येऊ द्या कार्यक्रम केलो, किती 10-20 वर्ष 10-15 वर्ष कॉलेजमध्येच त्यांनी कार्यक्रम करून ते पुढे येले ना. म्हणजे एक त्यात छान व्यासपीठ असतं कॉलेजमध्ये आणि सगळ्यांचं जोरदार बकअप करतं, बरं वाटतं ना तेव्हा. आणि त्या ह्याच्यात आपली काम करण्याची पण एक काय म्हणतो एक ऊर्जा पण असते, जास्त हाय लेवलची असता एक. बरोबर, आपण ह्या करू शकतो. नंतर मग कॉलेज सुटल्यानंतर थोडं वाटतं की आता खय नको रवान देत वगैरे असं पण होता. कॉलेजमध्ये एक वेगळा उत्साह असता आणि त्या उत्साहाच्या सगळ्या गोष्टी होत जातात. बरोबर. आणि एक बेस चांगलं तयार होता, पुढे काय करूचं असा त्याचं एक साधारण रुजवण होता त्या ह्याच्यात. आणि आमचा कॉलेज सावंतवाडी सारख्या रम्य शहरात तळ्याच्या काठात, त्यामुळे त्या खूपच मस्त गेला कॉलेज लाईफ खूप. पण तुमका आता घरातलं वातावरण जसं की अभ्यास होता, मग वाचनाची वगैरे किंवा कविता लिहिणं, लेखन करणं, ह्या सगळ्या गोष्टी होते. मग तुमचं असं डॉक्टरकीकडे कसे काय वळलात? बाबांची इच्छा. जो त्या काळातलो पालकांचा पॅटर्न होतो. माका 10वीत 85% मार्क्स मिळाले त्यावेळी, म्हणजे 1984-85 साली. आता मी जन्मतारीख फक्त माझी सांगणार नाही, एक अंदाज येलो आता. तो आकडो असतात तोंडावर आपल्या वयाचं साधारण. बाबांची इच्छा होती की त्याच वर्षी तो कॉलेज उघडला भाईसाहेब सावंतांनी, त्यावेळी ते वैद्यकीय मंत्री होते ना, तर त्यांनी सुरू केला कॉलेज. मग वा म्हणाले जवळ कॉलेज आहे, संध्याला मार्क्स चांगले आहेत, घालूया तिथे. मी ऐकत होते, मी काही एक बोलूक नाही. आज्ञापालन एवढं पण आज्ञापालन करू नये असं वाटतं, असू नये, किमान आपली मतं तरी मांडू होई प्रत्येकान. पण त्यावेळी तुमची अशी काही इच्छा होती दुसऱ्या क्षेत्रात वगैरे? म्हणजे त्यावेळी आमचं 10वी नंतर 7.5 वर्षाचा कोर्स होतो. 10वी पर्यंत म्हणजे 2 वेण्या घालून रिबन बांधून हैसर असे बांधले अशी एक मुलगी होते मी, म्हणजे एकदम साधी. आणि बाबा म्हणतात मग जायला पाहिजे तिकडे, एवढंच, बाकी काय नाही. नंतर मग 1-2 वर्षांनी वाटलं असा की आर्ट्सला गेले असते तर बरं झालं असतं, कारण सगळं होता ना, डेड बॉडी डिसेक्शन होता किंवा काय. पहिल्याच वर्षी किती 200 मार्काचा संस्कृत होता आमका, प्री आयुर्वेद म्हणून, पाणी नियम वगैरे, रघुवंश, नीतिशतक. त्यावेळी वाटलं माका, पण काय बोलूची हिंमतच झाली नाही बाबांकडे.
किंवा माझं मत मी काय वेगळ्या मांडू खोया असं वाटूकच नाही. चला काय आपण लिहिता वाचायला तर येतं, त्याच्यावर तर कोण बंदी घालू शकणार नाही. ह्याय केलंय काय केलंय. पण कसं बॅलन्स राखलात, म्हणजे एक तर ती इच्छा बाबांची म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे आणि तुमची आवड ही लिखाण वगैरे कसं काय जमतं, कारण की तुमका आवड होतीच ना पहिल्यापासून की असे कार्यक्रम पण करणं वगैरे. काय आपोआपच साधत गेलो तो मेळ असं वाटतं मला. आता काय ज्यावेळी ओपीडी टाकलंय त्यावेळी डॉक्टरचं कसं समाजाशी निकट संपर्क येतात वेगवेगळ्या तऱ्हेची. जशी तुमची रंगभूमीवर एकामागोमाग एक पात्र येत असतात ना, तशी ओपीडीत पण येतात ना. ही झाली आजी झाली, मग एखादी बाई येतात लहान मुलांका घेऊन, मग एखादं म्हातारं येतं, मग एखादं तरुण येतात. अशी ती ओपीडी मध्ये एक अवतीर्ण होत असतं आणि डॉक्टरकडे ती मन खोलून बोलतात. सासू सुनेच्या गजाली माझ्या इतके कोणी आयुष्यात ऐकले नसते. सासू सुनेबद्दल भरभरान सांगता आणि सुने सासवेबद्दल तडफडान सांगता. तर ह्यो एक फायदा होत गेलो किंवा लोकांशी संपर्क. किती तुम्ही प्रतिभावान असात, नाहीतर किती तुमका वरदान असून दे सरस्वतीचा, जोपर्यंत तुम्ही समाजाशी ह्या होणत नाही, निकट येणत नाही संपर्कात, तोपर्यंत ते का नाही बेस मिळणार नाही कसलं लिखाणात. त्यामुळे एकदा सूत दिलात का आम्ही स्वर्ग गाठतो, पण सूत तर मिळत होया. मग त्या ओपीडी मध्ये मिळत होता सूत. त्यामुळे फायदाच झालो, करून घेतलो आम्ही त्याचं. पेशंट नसताना आपण आपले राजे असतो ना, किती पुस्तकं वाचून झाली पेशंट नसताना. पेशंट दिले की प्रॅक्टिस असं झाला. मग नंतर मी MA केलंय. म्हणजे आपण आता समजा पिझ्झा आहे किंवा कसला तरी पदार्थ असा, तर आपण विचारतो की त्याच्यात कंटेंट काय असत, इन्ग्रेडियंट्स काय असत, काय घातला बी तो. तसं मला वाटूक लागलं की साहित्याच्या अंतरंगात, म्हणजे साहित्य आपण लिहिला इतकी वर्ष, पण त्याचा ह्या काय असा एनाटॉमी काय असा त्याची ती कळाक होई. म्हणून मग मी, आणि बाबांची इच्छा होती, परत बाबांचीच इच्छा की संध्या तू MA कर मराठी साहित्यात एक्सटर्नली. मी BA केलंय एंट्रन्स एक्झाम देऊन, नंतर शिवाजी युनिव्हर्सिटी MA केलंय, फर्स्ट क्लास मिळालो. नंतर मी सेट एक्झाम दिलंय, ती मी क्वालिफाईड असाय, फक्त प्राध्यापक होक नाही एवढाच. तो अभ्यास केलाय आणि झालंय पास परीक्षा. पण सगळ्यात उशीर झालेलो तोपर्यंत. जर मी योग्य वयात प्राध्यापक झालोय तर इतक्यात मी रिटायरमेंट कडे असणार होते जवळपास. ठीक आहे. आणि ह्या कॉलेजशी जरा आणखीन जवळ, कारण की आपल्या घेता थोडासा मुलांसोबत पण शेअर होता आणि थोडा आणि वाढत जाता, थोडं तो पण फायदा झालो असतो. पण ठीक आहे, जसं पेशंट सोबत बोलून आणि जो जिवंतपणा येलो तो कदाचित मला असं कधीतरी असं वाटतं की कदाचित मी खूप सेटल लाईफ जगलं असतं. व प्राध्यापक म्हणजे पगाराच्या आकडे मी नाही सांगणार तुमका, दडदडीत पगार असतो. तर तेवढं पगार, पेन्शन आणि सगळा सुखच सुख. मग मी कदाचित एवढी जी धडपड केलंय कित्येक प्रांतात, आणि नंतर मी पंचकर्मात फेलोशिप केलंय, आता मी पंचकर्म सेंटर चालवतोय. तर खूप रुग्णांका आयुर्वेदाच्या माध्यमातून बरा करूचा म्हाका भाग्य मिळता. बरोबर. काम येत दुःख तपताना असं म्हटलेलं असा. तर दुःखाचा, एखाद्याचं दुःख दूर करण्याच्या सारखं दुसरा पुण्य नाही. आणि शब्दांनी तर आपण करतोच, पण आयुर्वेदिक औषधांनी मी खूप जणांका बरा केलंय, त्याचं एक वेगळा समाधान माका असा ना. आणि धडपड एक सुरू राहिली. मी सुखासीन आयुष्य, आता मासे आणि दूध खाऊन झोपलेल्या मांजरासारखं, चुलीवर मेटकुळी घालून झोपलेल्या मांजरासारखं मी रवलं असतंय जर मी प्राध्यापक झालं असतं. आता म्हणजे खूप क्षेत्रात धडपड सुरू असतं आणि काय ना काय करत असतंय मी. ह्या लिखाण नसला पेशंट तपासतंय, पंचकर्म करतंय, आयुर्वेदिक औषधा तयार करतंय. आता मी एक नवीन तेल तयार केलंय, तर मी तुका एक बाटली देतलंय, आणलंय केशकल्पना असं, ज्याच्यामध्ये भृंगराज आणि आवळा मी वापरलाय. भृंगराज म्हणजे मेको म्हणतो, तो थंड असा, तो नवीन केसांची उत्पत्ती करता, केस काळे करता, तो माको. आणि आयुर्वेद जे का अर्धो वैद्य म्हणतो तो आवळा, ह्याच्यातून तयार केलंय. तर अशी धडपड सुरू ठेवतोय ना मी. धडपडीतला सुख या वेगळा असता. क्रिएटिव्हिटी सगळ्यात चांगली ना जगात. आता मग तुम्ही जे पेपरमध्ये वगैरे काही लेख वगैरे लिहायचा आता चालू आहे की चालू असा? आता मी ह्याच्यामध्ये दिव्य मराठी म्हणून एक पेपर असा औरंगाबादचं, त्याच्यामध्ये मी दर महिन्यात 2 कथा लिहितोय, दीर्घ कथा असतात ते. त्याच्या आधी मार्मिक मध्ये 2 वर्ष मी विनोदी लिहत होते. मार्मिक आपलं ह्याचं मुंबईचं अंक,
व्यंगचित्र साप्ताहिक, त्याच्यामध्ये 2 वर्ष लिहिलंय. त्याच्या आधी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलंय, तरुण भारतात लिहिलंय, सकाळमध्ये लिहिलंय, लोकसत्तात लिहिलंय. ते बायग्याची गजाली काय विषय होतो? म्हणजे बायग्याची गजाली लोकप्रभामध्ये होते. प्रदीप वर्मा त्यावेळी संपादक होते, त्यावेळी मी लिहिले. तर त्याच्यामध्ये काय होता, करंट टॉपिकवर लिहायचा. त्यावेळी नुकतं कॉम्प्युटरचा शिरकाव झालेलं होतो. मग त्याच्यावर काय पक्षांमधली भांडणं असतील, पर्यावरणाचे प्रश्न असतील, त्या काळात त्या 8 दिवसात जो करंट टॉपिक असा त्याच्यावर मालवणीतून भाष्य करायचा, असा होता तो बायग्याची गजाली. 1 वर्ष लिहिलंय मी. त्यामुळे आता करंट टॉपिक वर लिहिलाच. आता तुम्ही काहीतरी राजकारणावरती पण एक कविता लिहिलात. होय होय, ती जरा ऐकूया आपण. करंट टॉपिक वर सध्या राजकारण याच्याविषयी, म्हणजे ह्याच्या पलीकडे कोणता सध्या करंट टॉपिक नसतात मला वाटतं. होय, राजकारण आणि क्राईम यांनी सगळे बातमी व्यापलेले असत. धडकी भरवणारे क्राईम असत आज, आणि खायचं स्तर नसलेला राजकारण. म्हणजे मला वाईट वाटतं एक मालवणी माणूस म्हणून, किंवा हे की खायचंच राजकारणी असं नाही की ज्याचा आदर्श ठेवून मुलांनी राजकारणात उतरूचा. आजच्या तरुणांनी असं खायचंच सगळा बरबटलेला राजकारण आज आपल्या डोळ्यासमोर, भ्रष्टाचारानं बरबटलेला, ते वाईट वाटतं. आणि मला एक वाईट वाटतं म्हणजे पर्यावरणाचे काय चिरफळे उडालेले असतात सगळीकडे. नदी रडतं सगळीकडे, काय चिरेखाणी लाकडांचे रोज कितीतरी ट्रक भरून लाकूड घाटावर जातात रोज रात्री आपल्या गाव जिल्ह्यातून. काय एक मला वाईट वाटतं. आणि आता मायनिंगचे खाणी. आणि किती वर्ष झाली रस्त्याची कामं तर होतच नाही, काही ना काही इकडून. त्याच्यासाठी आपलं 5 लाख झाड तुटलेलं असतं, आणि ते आता काय न संपणारे प्रश्न असतात. आणि ती कविता आहे गोडो राक्षस. म्हणजे तू दशावतारी नाटकं बघितलेली असतलच. एके दिवशी मी दशावतारी नाटकात गेलोय, आणि राक्षस थैमान घालत होतो, हैराण करत होतो. राजकुमार राणी सगळ्यांका रडवत, काय काय फुग्यांवर पाय देत, चिरडत सगळ्यांका. तर त्यावेळी मला वाटलं की ह्यो राक्षस काय दुष्ट नाही असा, ह्यो असा गोडो राक्षस. खरे राक्षस वेगळेच असत, जे समाजात वावरतात, जे राजकारणात उच्च पदावर बसलेले असत. असे खरे राक्षस वेगळेच असत. तर गोडो राक्षस काय म्हणता बघा. मी आपलो साधो गोडो राक्षस असय, मी आपलो साधो गोडो राक्षस असय. माझा या खडबडीत रूप घेऊन मी आपलो देवाधिकांबरोबर राजा महाराजांबरोबर लढतय. माझा हसा करून घेतय सरळ साधी लढाई करून, माझा हसा करून घेतय सरळ साधी लढाई करून. मार खातय सपाटून बऱ्याच टायमाक, निम्म्या टायमाक तरी मरतय गंजकी तलवार हातीत घेऊन. गंजकी तलवार हातीत घेऊन मी भायलो जातोय त्यांच्या जगात सून. मी आपलो साधो गोडो राक्षस असय, बिना कपटाची लढाई करणारो. मी या चपातीक लावून कधी भूखंड खाऊक नाय, मी या चपातीक लावून कधी भूखंड खाऊक नाय. मी पैसे खाणे नाय, अन्नच खातय. मी नाय कोणाक गंडवूक, मी नाय कोणाक लुबाडूक आयुष्यातून उठवूक. मी नाय कोणाक गंडवूक, मी नाय कोणाक लुबाडूक आयुष्यातून उठवूक. काळो पैसो काळो काय गोरो असता मी कधी बघूक नाय. टाळूवरचा लोणी मी कधी खाऊक नाय. हाव नसलेलो खाव खाव नसलेलो. अरे झाडाचं ओगीच एक पान सुद्धा न ओरबाडणारो मी आपलो एक साधो गोडो राक्षस असय. मी असुर असलय तरी अजून भेसूर नाही जाऊ गावकऱ्यानु. मी असुर असलय तरी अजून भेसूर नाही जाऊ गावकऱ्यानु. पानाक चुनो सुद्धा घाबरत घाबरत लावणारो मी एक साधो गोडो राक्षस असय. मी असय एक साधो गोडो राक्षस. ही हा 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 हा. वा, अशी ती असा मालवणी कविता. तर ही गोडो राक्षस कविता आम्ही सादर करतो कोकणच्या भावबंद मध्ये, आणि लोकांका ती पटता आणि अपील होता कविता ती. आताच्या परिस्थितीक जुळतीच असा ती, म्हणजे होय होय जरा जास्त जुळती आता. होय होय, छान कविता लिहिलेली आहे. तर आतापर्यंत तुमचं लिखाण पण बऱ्यापैकी झाला, कविता संग्रह जसं की वांगड तुमचं पुस्तक असा, आणि तुम्ही आता एक लहान मुलांसाठी पण एक पुस्तक केलेलं आहे. त्याच्याविषयी जरा लहान मुलांसाठी लिखाण नवीनच तुम्ही सुरू केलं, तर त्याच्याविषयी काय सांगता?
आपण म्हणतो ना की प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं, तर माझ्यात एक लहान मूल म्हणजे मोठाच दडलेला असं असं म्हणू काय, म्हणजे बालिशपणा असा थोडस. तर आमचे ते हास्य सम्राटचे दिग्दर्शक महेंद्र कदम हे लहान मुलांवर एक सिरियल करणार होते, अफलातून नावाची. तर त्यांनी सांगितलेली की लहान मुलांसाठी तुम्ही काय देऊ शकाल का असं लिहून प्रेझेंटेशन. तर मी लिहिलंय आणि माका गोष्टी इतकी सुचक लागले ना, म्हणजे प्रचंड धबधबच सुचाक लागलो. मग दुसरं काय सुचाच नाही त्यावेळी. कसा बसा जेवण करी आणि मी लिहूक बसाय, आणि जवळजवळ 60-70 गोष्टी त्यावेळी लिहिलंय मी. त्यातले निवडक 50 घेऊन हे पुस्तक केलंय, आणि त्यातले काही स्टेजवर इले पण, ह्याच्यावर टीव्हीवर इले पण. त्यातली ईशा असा ना, ती हास्य जत्रेतली अशी खळी पडणारी ईशा नाही, एक ती बारीकशी मुलगी आहे ती कोणती, प्रियदर्शनी. ईशानी माझी त्यावेळी साडीचं एपिसोड सादर केल्यानंतर असा अजून माझ्याकडे व्हिडिओ त्याचं साडीवर. तर तसे काय काय लिहिलेले, आणि मग त्याचं पुस्तक निघाला, काढलो म्हणजे आम्हीच. आणि ते 39 गोष्टी असं म्हणून त्याचं नाव 13 आणि 13 पाडो सहसा कोणाक येणार नाही म्हणून आणि त्याच्यात 39 गोष्टी असत म्हणून त्या 13-39 असं नाव ठेवला. आणि आजचे आघाडीचे कथालेखक हे श्रीकांत बोजेवार, कथालेखक आणि विनोदी कथालेखक, ह्याची एका प्रस्तावना मिळालेली असं. आणि तुमका देते मी एक पुस्तक, बघा वाचून. आणि एक कादंबरी निघाली, ती ग्रंथालीने काढली, मिरग. त्याची 1-2 मिनिटं स्टोरी सांगतो की आपल्या वेळ असा ना, जेवढा बोलाय तसा नाही, मी जास्तच बोलीन नाही. तर मिरग म्हणून असा, मिरग म्हणजे तुका माहिती कसा, मिरग म्हणजे मृग नक्षत्र. तर मी ज्यावेळी लहानपणी जांभवडे परिसरात राहिलोय, मुख्य म्हणजे आमच्या घरात शुद्धच बोलत होते बाबा आई वगैरे, पण बाहेर मी मालवणी भरपूर ऐकलंय, भरपूर. अगदी म्हणजे माझं रक्तगट मालवणी असा असं म्हणत हरकत नाही. बी पॉझिटिव्ह नाही आणि ए पॉझिटिव्ह नाही, मालवणी रक्तगट असं माझं. तर त्यावेळी मी असे खूप बघितले आहेत की त्यावेळी गरिबी खूप होती, आणि मुलगी जरी पोटात असली तरी त्याची हत्या करण्याचा स्त्री भ्रूण हत्याचा फॅशन त्यावेळी नाही होती. कारण मुली जन्मक पण भरपूर आहेत, कोणाकोणा 5-5, 6-6, 7 मुली असत, पण गरिबी भरपूर असत. त्यामुळे मग लग्न करून द्यायचा. बरं, आपल्याकडे लग्नाचा मोठा फॅड असता असाय नाही त्यावेळी, तर अक्षरशः नथ कुडा ती एक फॅशन, की नाकात नथ आणि कानात कुडी एवढी, आणि 1-2-4 साडी देऊन मुलीचं लग्न लावून देणारे होते, आणि करून घेणारे पण होते. हुंड्याचा दुष्ट थायमान आपल्या कोकणात नाही असाय. मग काय खूप कौतुकाचा वाटतं की आपल्याकडे साधी लग्न करते, घर सारवतीत, पाठीमागे चुली घालून जेवण करतील, फणसाची भाजी करतील, काय काय, पण उगीच कर्ज काढायचा किंवा हुंडो मागायचो, हुंडो बळी घ्यायचो. मालवणी कोकणात ही गोष्ट नाही, खूपच चांगली गोष्ट असते. कारण घाटावर आपण बघतो हुंडाबळी भरपूर दिली. तर त्यावेळी मी अशी बघितले की खूप मुलींना दुसरेपणाक दिलेले असत. कधीतरी नवरो खूप मोठं असा, कधीतरी त्याका मुला पण असत, आणि ही मुलगी लहान असायची, आणि घरच्या गरिबीमुळे किंवा एखादी रूपान चांगली नसात किंवा खूप मुली असती तर ती दुसरेपणाक दिलेली असायची. आणि मग तिका किती त्रास व्हायचो, कारण नवऱ्याचं नवे पण संपलेलं असायचं पहिल्या लग्नातच. त्याचा सगळा कौतुक बायलेच बद्दलचा किंवा कसला असाता तर सगळा संपलेला असायचा, आणि तो दुसऱ्या बायकोशी निव्वळ संसार करायचो, आपलं ओढायचो गाडो. पण हिच्या मनातली स्वप्न, इच्छा, आकांक्षा, कौतुक, नवलाई काय जी असतात ती तशीच दबून जाय, म्हणजे ती तिका व्यक्त करूक मिळणार नाही. आणि ती मरेपर्यंत ती अमक्याची बायल ना, ती दुसरेपणाची, असं एक दुसरेपणाचं शिक्को तिच्या आयुष्यभर बसा कपाळावर उगीच. तर त्या मी बघितलेला होता, काहीतरी मनात होता. मग खूप वर्षांनी मी मिरग कादंबरी लिहिलंय की ज्याच्यात त्या मुलीचा दुसरेपणावर लग्न झालेलं असा, आणि ती का आयुष्यभरात काय जाणवलं आणि काय, आणि तो एक वेगळं शेवट केलंय. तर ती दुसरेपणावर आधारित अशी वेगळं विषय असलेली कादंबरी आहे मिरग नावाची. आपली गप्पा तर छान रंगतच, पण तुमची जी सवय ही कविता ही आता ऐका आवडात, कारण ती सगळ्यात आम्ही त्याच्यावरती शॉर्ट फिल्म पण केलेली आणि छान झाली. सांगताय मस्त आली ती फिल्म, पण खूप जणांना आवडली.
आणि शॉर्ट फिल्मचे जे काही कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये पण ती उतरवलेली. होय होय. इकडे पण चांगलं प्रतिसाद मिळालेलो. आणि ही कविता आता कशी सुचली ती तुमका सांगतोय. कणकवलीत असताना मी एका ठिकाणी बघितलं की असे खेळे जात होते. खेळे म्हणतात ना, एका खेळे पण म्हणतात. तर असं ग्रुप चाललेलो, राधा घेऊन ती खांद्यावर हात टाकून ती विडी शिरगावणं आणि ती असं चाललेलं. तर अक्षरशः म्हणजे असाच येईल माझ्या मनात की एवढं सुंदर, म्हणजे आम्ही कवी लोक किंवा लेखक लोक थोडेसे स्वार्थी असं वाटतं माका की कसल्याही प्रसंगात आम्ही त्यातली नाट्य शोधतो. म्हणजे स्वार्थी जा ना जमात ही. तर माका वाटलं की एवढ्या सुंदर विषयावर अजून कविता कशी नाही किंवा काय अजून एवढं साहित्य फारसा या नाही. आणि नंतर माझ्या मनात आलं की हो आता चाललो हा नेमकं प्रेयसीच्या दारात गेलो तर कसा वाटात, तिका काय वाटतात किंवा त्याच्या मनात काय आहे, त्या डोळ्यासमोर घेऊन ही कविता लिहिली. कवितेचं नाव असं शबाई. शिमग्यात राधा होऊन मुद्दमच तुझ्या दारात येतय. शिमग्यात राधा होऊन मुद्दमच तुझ्या दारात येतय. माहिती हा मी लुगडा नेसलेला तुका नाही खपणा. माहिती हा मी लुगडा नेसलेला तुका नाही खपणा. पण खैच्या हक्कान ता नाही कळणार. माझा काठाचा लुगडा, नथ, आंबाडो, पुडी, माळ सगळा बघताना तुझे डोळे आस्ते आस्ते भरत जातात. माका वाईज बराच वाटता. घरात जाऊन हसण्याचा अस्सल नाटक करत तू तळी घेऊन बाहेर येतस. घरात जाऊन हसण्याचा अस्सल नाटक करत तू तळी घेऊन बाहेर येतस. माझी नजरबंदी होता. रूप बाईचा असला तरी डोळे पुरुषाचेच असतात राधे. तुझ्या हातीत आरत पण डोळ्यांनीच तू ओवाळतस. तुझो हौशी घो रुबाबात 100 रुपये तळीत घालता. त्या कागदाकडे बघताना माका हसाक येता. मी मनातल्या मनात तुझ्या पुढच्या जन्माची शबय मागतय आणि डोळे तळीत ठेवून तसोच पुढच्या घराकडे वळतय. एवढी ही एक अल्पाक्षरी कविता असा, जास्त काय पापट पसरून आहे, पण एकदम छान वेगळ्या व्ह्यू मध्ये असा ती कविता. साधी आणि सोपी, पण एवढे भावना आहात त्याच्यामध्ये. एका पॉइंटला आता ती तुमची शॉर्ट फिल्म डोळ्यासमोर येईल. म्हणजे मी बघतोय मध्ये मध्ये काढून ती बऱ्याच वेळा. ती छान झाली, रंगतदार मस्त झाली ती शॉर्ट फिल्म. सगळं प्रॉपर ते ह्या खेळ करून वगैरे कॅरेक्टर दाखवून सगळं बरोबर. पण एक छान आपल्या कवितांचं काही ना काही ते त्याच्यावरती चांगली चांगली काय म्हणतात कलाकृती बनत असतात. तुमका पण त्याचा आनंद असं म्हणतात कधी कधी, म्हणजे असं म्हणतात की या माध्यमातून त्या माध्यमात कशाला जायला हवं, काय गरजच काय, तुम्हाला कवी ना म्हणजे कवितेवर नाटक कशाला करायला हवं किंवा असं. पण माका असं वाटतं की आता ही कविता शॉर्ट फिल्मद्वारे खूप लोकांपर्यंत पोहोचली. जेवढी मी ती लिहून ठेवून तेवढी पोचाक नाही होती. तेवढी लोकांना वेगवेगळ्या रूपात ती आवडतं ना बघू. आता जर एखादी हुशार आई असता किंवा चतुर आई असता तर ती मुळं खाणत नाही, मुळ्याची भाजी खाणत नाही, मुळ्याची कोशिंबीर खाणं, मग मुळं थालीपीठामध्ये किसून घालतं, पराठ्यामध्ये किसून घालतं आणि जेणेकरून तो बाळाच्या पोटात एकदा मुळं जाऊन दे. मुळा म्हणजे मासू नाही, मुळा नावाची भाजी किंवा गाजर खाणत नाही मुला. मग आपण तरतरेने, मी एक आई म्हणून सांगतो की वेगवेगळ्या प्रकारे मी घालूक बघतोय जेणेकरून मुलांच्या पोटात सकस पौष्टिक काहीतरी जाऊ पाया. तसा असा आहे की कविता वेगवेगळ्या माध्यमातून जर रसिक प्रेक्षकांसमोर गेली. आता मी तो कार्यक्रम करते कोकणचे भावबंध, त्यावेळी 500 लोक एकाच वेळी ती कवितेचा आनंद घेतात ना. एवढे काय 500 लोक कविता नाही वाचू शकणार. कवितेचं पुस्तक वाचणारे खूप दुर्मिळ प्राणी असतात जगात. आणि असं जास्ती मोबाईलचं म्हणा टीव्हीचं जमान्यापासून जास्त बघू का आवडतं, बघू कसं आवडतं. काही गोष्टी ऐकून इमॅजिन करण्यापेक्षा प्रत्यक्ष रेडी मटेरियल तर बघू कसं आवडतं. दृश्य माध्यम जास्त लोकप्रिय. आणि दुसरं म्हणजे काय की तो एक सोशल अनुभव असता. आता तुमचं नाटक कसं गाजलं, बिली मारो तर माका अजून बघूचा राहला. मी प्रयत्न केले पण नाही. परत कधी असला तर सांगा माका. खूप गाजला तुमचा नाटक. तर आम्ही समजा त्याची फिल्म किंवा काहीतरी एकटन टीव्ही समोर बघणं वेगळा आणि त्या बाहेर 4 चौघांबरोबर तो सोशल अनुभव घेणं वेगळा असता ना. ती खूप मजा असतात. 4 चौघात बघणं, 4 चौघात खाणं किंवा सहभोजन म्हणतात किंवा तो एक वेगळाच आनंद असता. तर त्या रूपात आपली कविता जाताना मग बरं वाटतं ना.
आणि त्या पण सेम त्यांनी जर ही एकांकिका फक्त लिहून ठेवलं नसतं किंवा लेखनामध्ये गोष्ट म्हणून लिहून ठेवली असती तर ती फक्त वाचून नव्हती, पण ती मांडल्यामुळे एकांकिकेच्या माध्यमातून मांडल्यामुळे ती जास्त लोकांना भावली पण आणि पोचली. म्हणजे कलाकारांना परत एक वेगळी संधी मिळते चार चौघांसमोर येऊची. चांगले असतात सगळे चांगले असतात. त्यामुळे कविता ही वेगवेगळ्या रूपात जावं लोकांसमोर. आणि इतर काहीतरी हिडीस काहीतरी 50 वेळा तेच ह्या बघतं त्याच्यापेक्षा किती सुंदर असतं वेगळी माध्यम. बरा खूप छान वाटला हे सगळे गजाले मारून. आणि आजच्या या पॉडकास्ट मध्ये आमचं एक छोटंसं आणखीन एक उपक्रम आहे, तो म्हणजे आम्ही तुमच्याकडे पाठी देतो त्याच्यावरती एक शब्द मालवणी. आता तुम्ही मालवणी कवयित्री असात आणि मालवणी लिखाण सगळं तुमच्याकडे भरपूर मालवणीचं ठेव असा. जरी लहानपणी तुमच्या घराकडे मराठी शुद्ध मराठी असली तरी पण तुमच्या रक्तातच मालवणी आहे. तर असं एखादं शब्द. मालवणी भाषेचं अजून एक वैशिष्ट्य सांगते. एकाने माका विचारलेलं एका कवीनेच की मराठी भाषा आणि बोली भाषा यांचं काय वेगवेगळा फरक काय, मालवणीचं तू काय एवढं हे करते. तर मी म्हटलं आपण साधा समजा डाळ भात फणसाची भाजी आणि लोणचा ह्या जेवण म्हटला ताटामध्ये जेवणा वेगळा आणि केळीच्या पानावर जेवणा वेगळा. तर केळीच्या पानावरचं जेवण म्हणजे आपली बोली भाषा असा. किती सुंदर वाटतं केळीच्या पानावर साधो भात आणि त्याच्यावर डाळ आणि काहीतरी लोणचा वगैरे खाऊन खाल्ल्यावर. बोली भाषा तशा रूपात आपल्या समोर येतात म्हणून ती सगळ्यांना मनात भिडतात ती असं वाटतं मला. तरी पाटी आणि पेन्सिल असो एखादा शब्द जो जुनो हा आणि तो काहीतरी लोप पावत चाललो. काय पण ना शब्द असे कशी उत्पत्ती झाली. आणि आता माका एका मोठ्या गझलकारांनी सांगितल्यानी, तर त्या गझलकार असत चंद्रशेखर सानेकर म्हणून, त्यांना मी एकदा विचारलेलं की गझल हा शब्द कसा आला, त्याचा गजाली या मराठी शब्दाशी काय देणं घेणं आहे का. तर होय म्हणाले, मूळ शब्द गजाली हा शब्दावरूनच गझल शब्द आलेला आहे असं म्हणाले. म्हणजे त्या दोन्ही शब्दांचं रिलेशन असं, मराठीतली गझल आणि मालवणीतली आपली गजाली, गजाल मारली किंवा गजाली केली त्यातली. माघारीण म्हणजे बायको माघार घेणारी असं आपण अर्थ लावला त्याचं. पण तिला सदान कदा माघार घ्यावी लागते. बरा बाबा तुमच्या मनासारख्या होऊन असं. छान, खूप छान वाटला तुमच्यासोबत गजाली मारून. मन मोकळे गजाली झाले. खरं तर खूपशे रवले अजून असं वाटलं. आता परत बोलूया कधी. नक्कीच कधी पण. असं आवडते प्रश्न म्हणजे खंत आवडती म्हणजे कोकणातलं पर्यावरण ज्या झपाट्याने म्हणजे नाहीसा होता, झाडा झुडपा आणि सगळे एकंदरीत वृक्षतोड म्हणा किंवा रस्त्यांमुळे बरीच आता नवीन मार्ग काढतं त्याच्यामुळे किंवा शक्तीपीठ महामार्ग वगैरे असे जे काय काढतं, कितीतरी झाडं तुटली त्याच्या निमित्तानं खूप जमिनी एकवाय करतं. ते परत म्हणजे त्या नकोच झालं आता सगळं. काय गरज नसताना उगीच असं पर्यावरणाचा. अर्धी लोक पर्यावरणाचा विचार करतात, अर्धी लोक डेव्हलपमेंटचा विचार करतात. पण त्याचा जो त्रास बघूच लागतो तो 100 लोकांना. आताच आपल्या केवढी गरमी हे काहीतरी या सगळ्या वृक्षतोडाचा आणि परिणाम असा. बाकी मोठी लोक ते चालल्यात मजा आपली घरात एसी लावून राहतात. ती पण थोडे दिवसच, नंतर पुढे सगळं इतकं कठीण होत जातं ना. वाईट वाटतं की पुढच्या तरुण पिढी किंवा जी अजून तरुण व्हायची आहेत मुला किंवा नुकती जन्माला इली असत, त्यांना एक सुंदर कोकण असाच दिसा पाया, त्याची काय गॅरंटी नाही वाटणार. त्याचा वाईट वाटतं जास्त. पण खैत्याला थोडासा त्याच नवीन पिढीनंच पुढे येऊन की बाबा आपल्या ह्या नको, आपल्या करू खया सगळं असं करू. कारण जुन्या लोकांनी खूप जपून ठेवला. आता कारण मुंबई सारख्या ठिकाणी पळवले किंवा त्यांकाच जर असं सगळं हायफाय हवा असतात तर मग त्या टिकणं थोडा कठीण. त्यांनी जरा लक्ष घालू नये. व गावातली आपली देवळाजवळची राय तुटता तर कोकणातल्या मुंबईतल्या तरुण मंडळ येऊन त्याच्यावर बंदी आणू काहीतरी
ऑब्जेक्शन घेऊ काय, काहीतरी करू काय जरा. कारण आता हा सगळा चालला आता नवीन पिढीसाठीच, भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी चालला. जर त्यांनीच नाही लक्ष घातलं तर मग हे म्हणतले की आताच्या मुलांना ह्या नको जा, मग तर एक आयता काय म्हणतात कोलीतच गावला नवीन पिढी कसाव्या, नवीन पिढी कसाव्या. मग काहीतरी नवीन पिढीनं घेऊन सांगू हवा की बाबा आमका जाऊ साधा सुद्धा कोकण तर कदाचित काहीतरी बदल करू खय. ह्यो प्रश्न आता मोठो निकराचो असा. आता दोडामा आमची घुंगुरकाठी नावाची संस्था असा, तिकडे जास्त करून आम्ही तिकडे कार्यक्रम करतो. इकडे पण आम्ही एक साहित्य प्रेमी ग्रुप असो तयार केलो ओरोशीत. दर महिन्यात एकाची काहीतरी कार्यक्रम करतो. माझं आवडतं पुस्तक, कथाकथन किंवा काय साहित्यिक उपक्रम करतो. तर दोडामार्गामधील जो हे असा आमचो एरिया असा सगळ्यात जास्त जे सर बायोडायव्हर्सिटी असा तो ग्रीन झोन मध्ये त्यांनी घेऊक नाही. आणि देवगडकडचो कातळाचो एरिया सगळं ग्रीन झोन मध्ये घेतलो त्यांनी. मग आम्ही 1,500-2 हजार ईमेल केले आणि की ह्याच्यावर ग्रीन झोन मध्येच ठेवायो, हे सर मायनिंग वगैरे होता नाही असं कळवलं. अजून काय त्याचा निर्णय जाणार नाही, पण असा होता नाही ना. बरोबर. ती वृक्ष संपत्ती असा ती सगळी जपानच राहावं काही, नाहीतर ती सगळी झाडा वनस्पती औषधी वनस्पती असे तुडदवले जातात पायाखाली. ते सगळं परत नवीन होणं कठीण असं सगळं. चला परत खरंच पुन्हा एकदा काहीतरी छान गप्पा रंगवूया आपले. चला. आणि खूप छान वाटला, तुम्ही वेळात वेळ काढून दिलास आणि छान गप्पा झाले. पण सगळ्यांचे आभार. नवीन उपक्रम मला वाटतं पहिला मालवणी पॉडकास्ट असा ह्या भरपूर गाजान देत, चांगली चांगली माणसं याच्यात येऊन देत आणि त्याला चांगला यश मिळान देत रे देवा महाराजा. होय रे महाराजा. धन्यवाद.